नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडल्याचं चित्र आहे. कारण बारसू रिफायनरी बाबतच्या बैठकीमध्ये ठाकरे पक्षातील नेते राजन साळवींनी हजेरी लावलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला खासदार विनायक राऊत यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहत आधी स्थानिकांशी चर्चा करावी, आम्ही स्थानिकांसोबत आहोत असं म्हणत बैठकीला हजर राहणार नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता ठाकरे पक्षात फूट पडण्याची चिन्ह दिसतायत. माझ्या मतदारसंघामध्ये रिफायनरी प्रकल्प येण्यासंबंधीची चर्चा बैठक असं आयोजन माननीय उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलेलं आहे. त्या बैठकीचं रिसरमा निमंत्रण आल्यामुळे त्या बैठकीला मी आहे आणि प्रकल्पाच्या दृष्टीने, जनतेच्या दृष्टीने, मतदारसंघाच्या दृष्टीने, जिल्ह्याच्या राज्याच्या दृष्टीने जे जे महत्त्वाचं असेल ते त्या ठिकाणी मी माझे मुद्दे मांडणार आहे. तर आपण पाहतोय आता साळवी हे ठाकरे पक्षापासून वेगळे होत आहेत का आणि वेगळ्या गटाकडे जात आहेत का असा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. कारण बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडल्याचं एकंदरीतच चित्र पाहायला मिळत आहे. कारण बारसू रिफायनरी बाबतच्या बैठकीमध्ये ठाकरे पक्षातील नेते राजन साळवींनी हजेरी लावलेली आहे. आणि यावर अधिक बोलण्यासाठी भाजपचे नेते प्रमोद जठार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रमोदजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून आता ठाकरे गटामध्येच दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय. राजन साळवी यांनी बैठकीला हजेरी लावलेली आहे, मात्र दुसरीकडे विनायक राऊत हे अनुपस्थित आहेत. आपली प्रतिक्रिया? खरं म्हणजे पूर्वीपासूनच राजन साळवी असतील, उदय सामंत असतील, अगदी आमच्या सिंधुदुर्गातले वैभव नाईक असतील किंवा दीपक केसरकर असतील, हे सगळे आमदार बंधू जे आहेत हे पूर्वीपासूनच या रिफायनरीच्या समर्थनार्थ काम करत होते. परंतु या सगळ्यांची अडचण एकच होती. अगदी उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा पत्र केंद्र सरकारला दिलं होतं. आदित्य ठाकरे पण या रिफायनरीच्या प्रकल्पाचे समर्थक आहेत. या सगळ्यामधल्या या म्हणतो ना झारीतले शुक्राचार्य किंवा ह्या सगळ्यातला जो एकच कळीचे नारद होते ते म्हणजे विनायक राऊत. या विनायक राऊतांना या कोकणातल्या बेरोजगारीशी काही घेणं गेलं नाही. मध्ये ते समरस नाहीत. त्यांना याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की कोकणातल्या कुठल्याही प्रश्नांबद्दल त्याला काही कळतच नाही. त्यांना स्वतः अभ्यास करायचा नाही, कुठल्या गोष्टीच्या खोलापर्यंत जायचं नाही, कुठली समस्या सोडवायची नाही, फक्त क्रियेला प्रतिक्रिया देणं याच्या पलीकडे विनायक राऊत यांच्या शिवसेनेचं दुसरं कामच नव्हतं. त्यामुळे आज ते उघडे पडलेले आहेत. अहो, राजन साळवीच काय, वैभव नाईक पण काही दिवसांनी जॉईन होतील अशी अवस्था आहे. आता उदयजी आले, केसरकरजी आले, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न एवढा भयानक आहे अख्ख्या जगात आणि ही बेरोजगारी कोकणी माणसाची सुटणार आहे. याच्या बरोबर विनायक राऊतांनी यायला पाहिजे. ते सोडून या सगळ्या विरोधकाच्या मागे लागले आहेत. 10 वर्ष म्हणजे एक पिढी विनायक राऊतांनी त्या पिढीचं वाटोळं केलेलं आहे. त्यामुळे हे भोग विनायक राऊतांमुळे या सगळ्या उद्धव ठाकरे शिवसेनेला भोगावेच लागतील असं आमचं म्हणणं आहे. बरं, मात्र विनायक राऊत म्हणतायत की आधी स्थानिकांशी चर्चा करा, आम्ही स्थानिकांसोबत आहोत. तर मग तुम्ही स्थानिकांसोबत नाही आहात का किंवा स्थानिकांसोबत चर्चा करण्यात येणार आहे का? ताई, मला सांगा, स्थानिकच निवडून देतात ना हो खासदार आमदार. सगळे आमदार हे काही स्थानिकांना विचारल्याशिवाय आलेत का? ही पळवाट आहे विनायक राऊतांची. स्थानिकांना विचारत घ्या म्हटल्यावर तुम्ही कशाला खासदार झालात? मग तुम्ही या 10 लोकांचे प्रतिनिधी आहात ना. तुमचं म्हणणंच काही नाही, तुमचा अभ्यासच काही नाही, तुम्हाला काही कळतच नाही. तर विनायक राऊतजी पहिला आधी खासदारकीचा राजीनामा द्या की ज्या गोष्टीसाठी तुम्हाला खासदार केलंय. अहो, खासदाराने पहिला अभ्यास केला पाहिजे. खासदाराने आपलं स्वतःचं मत प्रकट केलं पाहिजे की हा प्रकल्प चांगला आहे का वाईट आहे का, त्या कंपनीशी बसलं पाहिजे. अहो, नुसतं हे देण्या घेण्याच्या पलीकडे या राऊतांचं आणि या ठाकरे मंडळींचं याच्या पलीकडे काहीच नाही. सगळी 2% माणसं आहेत. यांना कोकणातल्या समस्येशी, कोकणातल्या बेरोजगारींशी यांचं काही देणं घेणं नाही. यांना फक्त यांचे पैसे द्या आणि म्हणून हे पळवाट म्हणून स्थानिकांना विचारायचंय. सगळ्या मंडळींनी अहो मला सांगा ना, आज राजन साळवी म्हणजे स्थानिक नाही आमदार, उदय सामंत म्हणजे स्थानिक आमदार नाही.
आमचे दीपक केसरकर स्थानिक आमदार नाहीत, नितेश राणेजी स्थानिक आमदार नाहीत, वैभव नाईकनं तुम्ही खासगीत विचारा स्थानिक आमदार नाहीत. अहो अख्खी शिवसेना या सगळ्या प्रकल्पाच्या सोबत असताना हा माणूस मात्र या कोकणाच्या विकासाची खेळतोय. त्यामुळे माझं म्हणणं आहे, राऊतजी जर तुम्हाला कळत नसेल की चांगलं काय वाईट काय आणि तुम्ही लोकांना विचारायला जाणार असाल तर पहिला राजीनामा द्या, मग आम्ही जाऊ लोकांकडे. बर प्रमोदजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. दरम्यान बारसू रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक सुरू आहे आणि स्थानिकांना विश्वासात घेऊनच बारसू रिफायनरी बाबत निर्णय घेऊ असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. कोकणातील या रिफायनरीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन पक्ष आमने सामने आले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. बैठकीचा विषय आहे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुचर्चित ग्रीन रिफायनरी आणि याच ग्रीन रिफायनरी संदर्भात ही महत्त्वाची चर्चा होते. आपल्यासोबत उदय सामंत साहेब आहेत. एक महत्त्वाची चर्चा होते. अनेक वादविवाद झालेले आहेत, विरोध देखील आहेत, काही ठिकाणी समर्थन देखील आहे. या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न होणार आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी रिफायनरी होते त्याच्यामध्ये 2 लोकप्रतिनिधी येतात. त्याच्यामध्ये एक खासदार विनायक राऊत आणि तिथले स्थानिक आमदार जे आहेत ते राजन साळवी आणि सगळे अधिकारी, अशी चर्चा करण्यासाठी आजची बैठक आहे. परंतु या बैठकीला कालच खासदार विनायक राऊत यांनी पत्र दिलेलं आहे की ते येऊ शकणार नाही आहेत. तिथल्या सगळ्या सिच्युएशनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते पत्र दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांची बैठक आहे, लोकप्रतिनिधींची बैठक आहे, राजन साळवी येतील अशी अपेक्षा आहे. पण या रिफायनरी संदर्भात अनेक मोठ्या प्रमाणात विरोध देखील होत आहे. पर्यावरणाला धोका आहे, कोकणच्या एकूणच निसर्ग सौंदर्याला धोका आहे असं म्हटलं जातं. त्यावरती त्यांचं कसं समाधान करणार? एक महत्त्वाची गोष्ट आहे की राजन साळवी जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी पहिल्यापासूनच त्याचं समर्थन केलेलं आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींना देखील नक्की रिफायनरीचा ग्रीन प्रोजेक्ट काय आहे हे कळण्यासाठीच आज चर्चेसाठी ही बैठक लावलेली आहे. अधिकारी सगळे रत्नागिरीतनं आणि इथले सगळे जे मुंबईचे अधिकारी ते आलेले आहेत. राजन साळवी देखील पोचतील आणि त्याच्यानंतर नक्की रिफायनरीच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींना एकदा हे सगळं समजून सांगितल्यानंतर तिथल्या लोकांना देखील कशा पद्धतीनं समजवायचे जे विरोधक आहेत ते, त्यासाठी आमचं MIDC पुढाकार घेईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नाणारला जो 100% विरोध होता तशी परिस्थिती आता काय राहिलेली नाही आहे. 2900 एकर जमीन ही संमतीपत्रानं MIDCच्या ताब्यामध्ये आलेली आहे. उर्वरित जमीन देखील येण्याची शक्यता आहे. तिथे जे स्टाटा टेस्टिंगसाठी बोर मारायचे आहेत ते देखील 28 लोकांनी संमतीपत्र दिलेली आहेत. तर मला असं वाटतं की रिफायनरीचं काम पुढं जातंय आणि पुढं जात असताना सकारात्मकदृष्ट्या पुढं जातंय. बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रदूषण न होणारी रिफायनरी आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतील. धन्यवाद साहेब, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नमस्कार उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाविकास आघाडीचं सरकार जाईल असं कुणालाही वाटत नव्हतं. मात्र अशी जादू झाली की 2.5 वर्षात सरकार कोसळलं. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. असं वाटत नव्हतं की सरकार आता जाईल. वाटत तुम्हाला कोणला? पण अशी जादू झाली की एका रात्रीत सरकार गेलं. मग आता असं राजकारण चालल्याच्या बाद आणखीन 2 महिन्यांना काय होणार आहे याचा कोणी अंदाज लावला का? नाही. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच पडेल याबाबत आपल्याकडे माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. तर भाजपकडे सतत इनकमिंग सुरू असल्यानं असंच सुरू राहिलं तर आम्ही 184चा आकडा गाठू असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. म्हणजे मध्यावधीची त्यांनी बहुतेक सूचना केलेली आहे. रावसाहेब दानवे कधी कधी चुकून खरं बोलून जातात. आमचे चांगले मित्र आहेत आणि कदाचित त्यांची स्लिप ऑफ टंग होऊन ते खरं बोललेले आहे. 2 महिन्यानंतर वेगळं चित्र असेल म्हणजे एकतर मध्यावधीची घोषणा होऊ शकते, म्हणजे हे सरकार पडू शकतं असे त्यांनी संकेत दिलेले आहेत आणि ते सरकार 100% पडत आहे याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे. मला विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा राज्यपालांना जर बहुमत सिद्ध करायला म्हटलं तर आता 164 प्लस झाले आहे, 184 होतील आणि त्यामुळं मला वाटतं की
आता याच्यामध्ये जास्त संजय राऊत साहेबांनी बोलू नये. सरकार स्थिर आहे, कुठेही निवडणुका होण्याची शक्यता नाही आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, रोज संख्या वाढत आहे, रोज पक्ष प्रवेश होते आहे, कुठेही असं वातावरण नाही आहे. 100% पूर्ण सरकार चालेल. भाजप नेते किरीट सोमय्या दापोली दौऱ्यावर असून त्यांनी दापोली पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यानंतर रिसॉर्ट पाडकामाची त्यांनी माहिती घेतलेली आहे. प्रशासनाकडून पाडकामाची संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती आहे. माजी मंत्री अनिल परब यांचं साई रिसॉर्ट सध्या तरी पडण्याची शक्यता नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं तुर्तास तरी रिसॉर्ट मालकाला दिलासा मिळणार आहे. मात्र पुष्कर मुळे यांच्या मालकीचे असलेले सिकोन्स रिसॉर्टवर कोणत्याही क्षणी हातोडा पडू शकतो. तर उद्धव ठाकरे सरकारचा घोटाळ्याचं जे स्मारक आहे ट्विन रिसॉर्ट ते तोडण्याचा आज प्रारंभ होणार आहे. हा हातोडा उद्धव ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार घोटाळ्याचं प्रतीक अनिल परब ते ट्विन रिसॉर्ट पाडण्याची आजपासून सुरुवात होत आहे. पोलीस स्टेशनला पण जात आहेत. तर दापोली पोलीस स्टेशनला किरीट सोमय्या यांनी भेट दिलेली आहे. सोमय्या यांनी रिसॉर्ट पाडकामाची यावेळी आज माहिती घेतलेली आहे. आपण पाहतोय तर भाजप नेते किरीट सोमय्या दापोली दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी दापोली पोलीस स्टेशनला आज भेट दिली. त्यानंतर रिसॉर्ट पाडकामाची त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि प्रशासनाकडून पाडकामाची संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती आहे. माजी मंत्री अनिल परब यांचं साई रिसॉर्ट हे सध्या तरी पडण्याची शक्यता नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे तुर्तास रिसॉर्ट मालकाला दिलासा मिळालेला आहे. मात्र सिकोन्स रिसॉर्टवर कोणत्याही क्षणी हातोडा पडू शकतो. यावेळी दापोलीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. मुरुड समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट पाडणार असल्याची शक्यता आहे. सिकोन्स रिसॉर्टवर कोणत्याही क्षणी हातोडा पडू शकतो आणि त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान किरीट सोमय्या हे कंत्राटी कामगार आहेत का? ईडीनं त्यांना कंत्राटी कामगार म्हणून नेमलं आहे का? अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना डिवचलेलं आहे. किरीट सोमय्या काय बोलतात हे फार महत्त्वाचे नाही. आणि राहिला प्रश्न ते आता काय रिसॉर्टच्या पाडकामाच्या वेळेला हजर राहणार. किरीट काही कंत्राटी कामगार आहेत का? हा, ईडीने त्यांना कंत्राटी कामगार नेमले का? म्हणजे मला कळतच नाही. चावट म्हणणं गिरीश महाजन यांना इतकं का लागावं असा खोचक सवाल एकनाथ खडसे यांनी केलाय. खानदेशात अनेक शब्द असे वापरले जातात, त्यापैकी चावट हा शब्द आहे. ही बोली भाषा आहे. गिरीश महाजन यांनी चावट शब्दाचा वेगळा अर्थ काढला. गिरीश महाजन यांना चावट म्हटल्याचं दुःख वाटलं असेल तर त्यांची माफी मागतो असंही खडसे म्हटले. नेहमीच आपण म्हणतो खानदेशमध्ये काही शब्द असे वारंवार वापरले जातात. तुम्हाला का लागावं चावट म्हणणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. मला चावट म्हटलं तर मला लागत नाही, कारण आमच्याकडे जो बोलीभाषेमध्ये आहे. काय झाल्या हा आमच्या बोलीभाषेतला शब्द आहे. आमच्याकडे असे शब्द अनेक वापरले जातात की जे बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी वाटतं की झालं हे मला वाटतं अश्लील शब्द आहे. परंतु बोलीभाषेत आहे आमच्या हैराणी भाषेमध्ये, आमच्या खानदेशी भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत. आणि त्यांना जर चावटपणाचं दुःख वाटत असेल तर मी त्यांची माफी मागतो. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपनं आम आदमी पार्टीच्या आमदाराचा एक व्हिडिओ शेअर केलाय. आपचे आमदार गुलाब सिंग यादव यांचा हा व्हिडिओ असून व्हिडिओमध्ये यादव यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं दिसतंय. राजधानी दिल्लीमधील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये हा प्रकार घडलाय. भाजपशी संबंधित ट्विटर हँडल्स बरोबर इतरही ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सिंग हे कार्यकर्त्यांशी वाद घालताना दिसतात आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये होतं आणि कार्यकर्ते आमदाराला धक्काबुक्की करून कार्यालयाबाहेर काढतात. त्यानंतर हे कार्यकर्ते आमदाराचा पाठलाग करतात. आपला जीव वाचवण्यासाठी आमदाराला पोलीस स्थानकामध्ये आश्रय घ्यावा लागलाय. तर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हा राडा झाल्याचं सांगितलं जातंय.
यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.